अगदी कंदी पेढ्यासारखा हा बेसनाचा लाडू तयार झालेला आहे। पीठ भाजायच्या या पद्धतीमुळे हे पीठ भाजताना तूप कमी लागतं, त्यामुळे हा लाडू तुपकट होत नाही। पीठ पटकन भाजलं जातं, त्यामुळे वेळ कमी लागतो आणि यामुळे हात सुद्धा दुखणार नाहीत। तासनतास पीठ न भाजता दुधाचा पाण्याचा हापका न मारता हे पीठ अगदी खमंग भाजलं जातं आणि हा लाडू अगदी रवाळ आणि मस्त दाणेदार होतो। रवाळ दाणेदार असूनही पेढ्यासारखा मऊसूत तोंडात विरघळतो आणि कमी तूप असूनही खाताना अजिबात जाणवणार नाही की इतक्या कमी तुपात हे लाडू बनवलेले आहेत। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग हे लाडू बनवायला सुरुवात करूयात। तर यासाठी इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आता आपल्याला भाजून घ्यायची आहे। पीठ पटकन कमी वेळात आणि कमी तुपात भाजलं जावं यासाठी इथे ही डाळ आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी भाजून घ्यायची आहे। एक 6 ते 7 मिनिट आपण मध्यम गॅसवरती ही डाळ भाजून घेणार आहोत। डाळीचा खूप जास्त रंग बदलला नाही पाहिजे, पण खमंग आणि खरपूस अशी ही डाळ भाजली गेली पाहिजे। अशी डाळ खमंग आणि खरपूस भाजली गेली की पीठ जास्त भाजावं लागणार नाही आणि तुपाचं प्रमाण कमी लागतं, त्यामुळे ही डाळ अशी भाजून घेणं खूप गरजेचं आहे। मध्यम गॅसवरती साधारण 6 ते 7 मिनिटापासून ही डाळ मी भाजून घेतलेली आहे। खमंग अशी डाळ भाजली गेलेली आहे, खूप जास्त रंग बदललेला नाही आहे। अशी डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता गॅस बंद करून डाळ मी एका कापडावरती काढून थंड करून ही गिरणीतून रवाळ अशी दळून आणणार आहे। अगदी बारीक पीठ करायचं नाही आहे, हलकंसं रवाळ असावं। गिरणीतून दळून आणलेलं पीठ वजन करून घेते। इथे मी वजन आणि वाटी दोन्हीचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तुपाचा व्यवस्थित अंदाज येईल। आता हे पीठ मी वजनामध्ये अर्धा किलो घेतलेलं आहे। हे पीठ छान रवाळ आहे। आता घेतलेलं पीठ वाटीने किती मोजून घेतलंय ते बघूया। तर अशी ही 100 ग्रॅमची घरातील मी वाटी घेतलेली आहे आणि या वाटीने हलकासा दाब देऊन वाटी अगदी शिगोशिग भरून 5 वाटी हे पीठ मी घेतलेलं आहे, जे वजनामध्ये अर्धा किलो भरलेलं आहे। तर आता याच्यासाठी तूप किती घ्यायचं ते बघूयात। आता हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे। वजन करताना तुम्ही घट्ट तुपाचा वापर करू शकता, पण जेव्हा वाटीने मोजून घेता तेव्हा अशा पद्धतीने थोडंसं वितळवून घ्यायचं, म्हणजे वाटीचा व्यवस्थित अंदाज येतो। आता हे तूप मी वजनामध्ये किती घ्यायचं ते सांगते। तर इथे एका बाउलमध्ये हे तूप मी काढून घेते। तर इथे हे वजनामध्ये 200 ग्रॅम तूप आपल्याला घ्यायचं आहे। तर अर्धा किलो पिठासाठी 200 ग्रॅम अगदी पुरेसं आहे। या इतक्या कमी तुपात सुद्धा अगदी परफेक्ट असे हे आपले लाडू बनून तयार होतात। आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर 5 वाटी अगदी शिगोशिग भरून मी पीठ घेतलं, तर त्यासाठी 2 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। वाटी अगदी काठापर्यंत भरून घ्यायची आहे। तूप असं वितळवून वाटीने 2 वाटी हे तूप घ्यायचं। आता अगदी काठापर्यंत जर तुम्ही भरून नाही घेतला तर वरती एक 2 ते 3 चमचे तूप जास्त लागेल। तर हे पीठ भाजण्यासाठी अशी जाड बोडाची कढई आपल्याला घ्यायची आहे। कढई गॅसवरती ठेवलेली आहे। सगळ्यात आधी यामध्ये पीठ घालायचं आहे, जे मी आता मोजून घेतलेलं आहे। तर आता हे पीठ आपल्याला मध्यम गॅसवरती एक 4 ते 5 मिनिटे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। पीठ भाजत असताना आता तुपाचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे। मध्यम गॅसवरती हे पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे। अधूनमधून जर कढई खूप तापली असेल तर गॅस कमी करायचा आणि कढई जर कमी तापली असेल तर गॅस तुम्ही थोडासा वाढवू शकता। पण हे पीठ छान एकसारखं आणि अगदी तळापासून छान मिक्स करत किंवा ढवळत राहायचं आहे। आता हे पीठ मी मध्यम गॅसवरती छान एकसारखं मिक्स करत भाजून घेतलेलं आहे। अगदी हलकासा याचा रंग बदललेला आहे। पिठाचा मस्त खमंग आणि खरपूस असा सुवास येत आहे। हे असं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे, जे आपण वजन करून घेतलेलं आहे। तर आता हे वजन करून घेतलेलं सगळं तूप आपल्याला लागणार आहे, पण हे सगळं तूप एकाच वेळेला आपल्याला घालायचं नाही आहे। तर हे तूप थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे। तर आता सुरुवातीला 2 पळी मी तूप यामध्ये घालते आणि त्यानंतर राहिलेलं आपण लागेल तसं थोडं थोडं घालून हे पीठ छान असं भाजून घेणार आहोत। तर आता हे 2 ते 3 मिनिटे पीठ छान परतून घ्यायचं, म्हणजे घातलेलं तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतं। तर इथे गॅस मध्यमच ठेवलेला आहे आणि सगळं पीठ आपण असंच मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत। तूप घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटे हे पीठ मी परतून घेतलं। या पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे। तूप पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे। तर आता पुन्हा एकदा 2 पळी तूप यामध्ये घालायचं आहे। घातलेलं तूप पिठामध्ये मिक्स करून हे पीठ आपण पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटे भाजून घेणार आहोत। तूप टाकून हे पीठ भाजत असताना पिठाच्या अशा या गाठी होतात, त्या उलटण्याच्या साहाय्याने अशा मोडून घ्यायच्या आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून पीठ छान एकसारखं ढवळून भाजून घ्यायचं आहे।
मध्यम गॅसवरती साधारण 3 मिनिटापासून हे पीठ मी छान असं एकसारखं मिक्स करून घेत आहे। या पिठामध्ये घातलेलं तूप व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि या पिठाचा रंग सुद्धा थोडासा बदललेला आहे। तर आता इथे पुन्हा 2 पळ्या मी तूप घालते आणि आता तिसऱ्यांदा जेव्हा आपण हे तूप घालतो तेव्हा हे पीठ मिक्स करताना मोठ्या गुठळ्या होतात आणि हे पीठ मिक्स करायला थोडंसं जड जातं, पण तरीही हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करत अगदी तळापासून मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। साधारण 3 मिनिट आपल्याला हे पीठ भाजायचं आहे आणि अधूनमधून अशा या गुठळ्या मोडत हे पीठ आपल्याला परतत राहायचं आहे। डाळ भाजून घेतल्यामुळे पीठ खमंग आणि खरपूस तयार झालेलं असतं। पीठ भाजायला वेळ कमी लागतो आणि सुरुवातीला आपण जे पीठ भाजून घेतलं तूप न टाकता त्यावेळेला सुद्धा पीठ खमंग असं भाजलं गेलं, म्हणजे तूप टाकायच्या आधी जवळजवळ 50% हे पीठ जे आहे भाजलं गेलेलं आहे। त्यामुळे असं थोडंसं पीठ भाजून घेतल्यानंतर जेव्हा आपण थोडं थोडं तूप टाकून हे पीठ भाजतो, या भाजलेल्या पिठामध्ये तूप कमी शोषलं जातं आणि हे तुपाचं प्रमाण कमी लागतं आणि तूप न टाकता पीठ भाजून घेतल्यामुळे पीठ पटकन भाजलं जातं। तर आता आपण शेवटी हे जे राहिलेलं तूप आहे हे सगळं तूप आता आपण घालायचं आहे। हे सगळं तूप घातल्यानंतर पीठ आता मिक्स करून घ्यायचं आणि आता शेवटी घातलेलं जे तूप आहे ते पिठामध्ये अजिबात मिक्स होत नाही आहे, तूप बाजूला झालेलं आहे। याचा अर्थ हा आहे की पीठ ऑलरेडी खूप चांगलं भाजलं गेलेलं आहे। पीठ कच्चं असेल तर तूप या पिठामध्ये मिक्स होतं, एकजीव होतं आणि पीठ चांगलं भाजल्यानंतर तूप असं सेपरेट होतं किंवा हे पीठ असं सैलसर होतं। तर आता हे पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे, पण आता तरीही आपल्याला 2 ते 3 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे। तर या लाडूचा रंग तुम्हाला जसा हवा आहे त्या पद्धतीचं हे पीठ तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ जे मी भाजत आहे या रंगाचा जर तुम्हाला लाडू हवा असेल तर याच्यापेक्षा थोड्याशा पुढच्या रंगावरती हे पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे साखर घातल्यानंतर या रंगावरती लाडू तयार होतात। आता हे बेसनाचे लाडू काही जणांना चॉकलेटी रंगावरती आवडतात, काही जणांना थोड्याशा डार्क रंगावरती, काही जणांना अगदी हलक्याशा रंगावरती। तर तुम्हाला ज्या रंगावरती लाडू हवा आहे त्याच्यापेक्षा थोड्याशा डार्क रंगावरती हे पीठ भाजून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं, म्हणजे हव्या त्या रंगावरती तुमचा लाडू तयार होईल। शेवटी तूप घातल्यानंतर 2-3 मिनिटे हे पीठ परतून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल पीठ आणखीन थोडंसं सैलसर झालेलं आहे, म्हणजे पिठातून तूप सुटायला लागलेलं आहे। तर या पिठामध्ये पाण्याचा दुधाचा हबका न मारता हे पीठ तुम्ही बघू शकताय अगदी रवाळ आणि दाणेदार असं झालेलं आहे, मस्त खमंग आणि खरपूस झालेलं आहे। हे पीठ आता भाजून झालेलं आहे, पण मला या रंगावरती लाडू बनवायचा आहे किंवा हवा आहे, तर याच्यापेक्षा थोड्याशा पुढच्या रंगावरती हे पीठ मी परतून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे। हे पीठ परतत असताना किंवा भाजून घेत असताना आतापर्यंत 14 ते 15 मिनिटे झालेली आहेत। आणखीन एक 2 ते 3 मिनिटे या पिठाला रंग येण्यापुरतं हे पीठ मी भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या पिठाला थोडासा डार्क रंग आलेला आहे। तर अशा रंगावरती हे पीठ मी भाजून घेतलं की थोड्याशा हलक्या रंगावरती हे लाडू तयार होतात। तर इथे मला हव्या त्या रंगावरती हे पीठ भाजून झालेलं आहे। आता गॅस मी बंद करते आणि हे पीठ काढून एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये पसरवून ठेवते, म्हणजे पटकन थंड होतं। तर इथे ताटामध्ये पीठ मी काढून असं पसरवून घेतलेलं आहे पटकन थंड होण्यासाठी। आता हे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, किती घट्ट झालं किंवा पातळ झालं हे बघायचं नाही आहे, पीठ पूर्णपणे थंड झालं पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे। पीठ थंड होतंय तोपर्यंत आपण साखर बघूया। तर इथे वाटीचं आणि वजनाचं दोन्ही प्रमाण मी सांगणार आहे। तर इथे 1 वाटी ही साखर मी घेतलेली आहे, पण वाटी अगदी गच्च भरलेली नाही आहे, वाटीला थोडंसं कमी आहे, पाऊण वाटीला थोडंसं जास्त आहे आणि 1 वाटीला थोडंसं कमी आहे, ही इतकी साखर मी घेतलेली आहे आणि ही साखर वजनामध्ये 100 ग्रॅम आहे। तर तुम्ही वाटीने जर प्रमाण घेणार असाल तर वाटी अशी भरून घ्यायची आहे आणि वजनामध्ये घेणार असाल तर तुम्ही ती वजन करून घेऊ शकता। आता साखर जर अगदी बारीक किंवा मोठी असेल तर थोडासा फरक पडू शकतो। तर इथे वाटीने मी 4.5 वाटी साखर घेणार आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर 450 ग्रॅम साखर घेणार आहे। या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित गोड हे लाडू होतात, पण तुम्हाला जर जास्तच गोड लाडू आवडत असतील तर अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो साखर घेऊ शकता आणि 5 वाटी अगदी शिगोशिग भरून मी पीठ या वाटीने घेतलं होतं, तर 5 वाटी सपाट भरून तुम्ही ही साखर घेऊ शकता। आणि कमी गोड आवडत असेल तर 400 ग्रॅम तुम्ही इथे साखर वापरू शकता आणि वाटीने 4 वाटी। आता ही घेतलेली साखर मिक्सरला फिरवून घेते आणि इथे हे पीठ सुद्धा छान थंड झालेलं आहे। पीठ पातळ आहे का घट्ट हे चेक करायचं नाही, पीठ फक्त थंड झालं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। पीठ असं तुम्ही हाताने चेक करू शकता किंवा या ताटाला हात लावला तरी तुमच्या लक्षात येईल पीठ पूर्ण थंड झालेलं आहे। आता एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने हे पीठ असं मोकळं करून घ्यायचं किंवा सोडवून घ्यायचं।
आता या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। हे असं पीठ साखर घालण्यापूर्वी असायला पाहिजे, यापेक्षा जास्त सैल नाही किंवा यापेक्षा जास्त घट्ट नाही। तर आता याच्यामध्ये आपण आवडीनुसार वेलची पावडर घालायची आहे। 1 चमचा इथे मी वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि या लाडूमध्ये मला जायफळाचा स्वाद खूप आवडतो, अगदी पेढ्यासारखा याचा स्वाद येतो, त्यामुळे जायफळ मी अवश्य घालते। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। थोडंसं जायफळ यामध्ये मी खिसून घालते। आता ही घातलेली वेलची आणि जायफळ हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा साखरेबरोबरच हे आपण मिक्स करून घेऊ शकतो। साखर इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तर आता साखरेमधले बारीक कण जर तुम्हाला नको असतील, साखर मिक्सरला जरी फिरवली असली तरी साखरेचे काही कण यामध्ये राहतात, तर साखरेचे कण दाताखाली आलेले करकर असे नको असतील तर ही साखर चाळून घ्यायची आहे, अन्यथा तुम्ही अशी साखर घालू शकता। तर हे लाडू मी अगदी मऊसूद पेढ्यासारखे बनवणार आहे, त्याच्यामुळे साखरेचे कण यामध्ये मला नको आहेत। यासाठी ही साखर मी अशा पद्धतीने चाळून घालते। साखर चाळून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता साखरेचे असे कण राहिलेले आहेत। तर हे लाडूमध्ये असे करकरीत लागतात, तुम्हाला आवडत नसेल तर नक्कीच काढा। तर आता ही चाळून घातलेली साखर या पिठामध्ये आधी मिक्स करून घेते आणि त्यानंतर राहिलेली साखर सुद्धा याच पद्धतीने मी चाळून घेते। तर आता ही साखर चाळून घेतल्यानंतर अगदी 2 ते 3 चमचे ही साखर राहिलेली आहे, ही बाजूला ठेवायची आहे। तर इतकी साखर जर तुम्हाला कमी वाटत असेल तर घेतानाच तुम्ही 2-3 चमचे साखर जास्त घाला, म्हणजे लाडूमधलं तुमचं गोडाचं प्रमाण चुकणार नाही। आता ही घातलेली साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता हाताच्या साहाय्यानेच ही साखर या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे किंवा या पिठामध्ये अगदी अशी चोळून घ्यायची आहे। आता या पिठात साखर मिक्स केल्यानंतर मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटलं तर घाबरायचं अजिबात कारण नाही। या पिठामध्ये साखर व्यवस्थित हाताने दाबून किंवा अशा पद्धतीने मळून मिक्स करा, म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे तूप जे आहे ते वितळलं जातं आणि या पिठाचा असा गोळा तयार होतो। तर आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे लाडू वळवू शकता। या पद्धतीचा बेसनाचा गोळा तयार झाला की लाडू अगदी सहज वळले जातात। तर इथे तुम्ही बघू शकताय हे लाडू अगदी सहज वळले जात आहेत, अगदी गोल गरगरीत आणि मस्त असे हे लाडू वळले जात आहेत। तर इथे मी खूप मोठ्या आकाराचे लाडू बनवत नाही, थोडेसे छोट्या आकाराचेच हे लाडू बनवते, कारण मुलांना खायला हे सोपं जातं। मोठ्या आकाराचा लाडू मुलं पूर्ण न खाता थोडासा शिल्लक ठेवतात, त्यामुळे मी असा छोटाच लाडू बनवते। तर इथे आणखीन एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते। हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत, अगदी सहज वळले जातात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं प्रमाण वापरलात तर अगदी परफेक्ट तुमचे हे बेसनाचे लाडू बनून तयार होतात। अगदी गोल गरगरीत आणि पेढ्यासारखे मऊसूद असे हे सगळे लाडू बनून तयार होतात। याच पद्धतीने मी राहिलेले सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत, अगदी छान रंगाचे, मस्त गोल गरगरीत आणि अगदी पेढ्यासारखे मऊसूद हे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत। मस्त असे हे लाडू बनून तयार झालेले आहेत। फक्त 200 ग्रॅम तुपामध्ये 1 किलोपेक्षा जास्त हे लाडू बनून तयार होतात। हे लाडू तुम्हाला मी वजन करून दाखवते। याच्यातील 2 लाडू ऑलरेडी मुलांनी खाल्लेले आहेत, तरीही 1 किलोपेक्षा जास्त हे लाडू भरलेले आहेत। तर असे हे अगदी कंदी पेड्यांसारखे दिसणारे, मऊसूद, तोंडात विरघळणारे हे असे लाडू या प्रमाणामध्ये या पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा। हा लाडू किती मऊ झालेला आहे तुम्हाला मी तोडून दाखवते। अगदी रवाळ दाणेदार आहे, पण तरीही अगदी मऊसूद असा हा लाडू तयार झालेला आहे। सांगितलेलं सगळं प्रमाण, सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा हा लाडू बनवून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।